फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही पण खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी आणली होती हरभऱ्याची भाजी. सकाळी मी नायराला सोडायला गेले शाळेमध्ये, तेव्हा मी येताना हरभऱ्याची भाजी घेऊन आले. तर ह्या भाजीबरोबर ना माझी एक वेगळीच गोष्ट, म्हणजे वेगळीच स्टोरी आहे. कसं आहे ना, आम्ही लहान होतो ना, तर जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे लागायच्या ना, तेव्हा आजी आमची खूप वाट बघायची. आजी म्हणजे मम्मीची आईची आई. ही ना गावी राहायची, ती एकटीच असायची गावी. ती खूप वाट बघायची, कारण आम्ही मुंबईला राहायचो. त्यामुळे तिचं नेहमी असायचं की माझ्या नातवंडाला किंवा माझ्या लेकीला हे सगळं गावचं जे खाणं आहे ते भेटलं पाहिजे. म्हणून आहे ना, ती आमची वाट बघायची. शेवटी काही आमचं जाणं व्हायचं नाही. कारण मुंबईचं आयुष्य तर माहिती आहे किती धक्काधुक्कीचं असतं. त्यात सुट्टी नसायची असं पप्पांना वगैरे, त्यामुळे मग नाही जाणं व्हायचं. तर ना नेहमी आजी, म्हणजे मी लहानाची मोठी होईपर्यंत नेहमी आजी आहे ना आमच्यासाठी ह्या सीझनमध्ये हरभऱ्याची भाजी, करडीची भाजी, मोसंबी, ह्या सगळ्या भाज्या आहे ना ती बांधून आणि आहे ना कपड्यामध्ये ती ताजी ती तोडून आणि कपड्यामध्ये बांधून आमच्यासाठी भाजी घेऊन यायची. तेवढ्या लांबून ती, वय तिचं जास्त असलं तरीसुद्धा ती आमच्यासाठी एवढं सगळं ओझं घेऊन यायची. म्हणून मला जेव्हा पण मी ही भाजी खाते ना, तेव्हा मला ना नेहमी आठवतं की ती आजी किती मायेने आणि किती प्रेमाने घेऊन यायची आमच्यासाठी. का तर गावचा वानवळा भेटावं लेकरांना, गावच्या गोष्टी भेटत नाहीत यासाठी. खरोखर एक आई आपल्या मुलीसाठी काहीही करते, काहीही करू शकते. कधीच ती त्याच्यासाठी मागे हटत नाही. तिला ओझं यायचं नाही ना, ती आमच्यासाठी 300 400 मोसंब्या घेऊन यायची. आणि एवढंच नाही हां, ती आमच्यासाठी गावचं मटण आम्हाला खायला भेटावं ना, म्हणून गावचं मटण घेऊन त्याला शिजवून अंगचं पाणी आटवून आणि फडक्याने बांधून पातेलं घेऊन यायची आमच्यासाठी. खरोखर मला नेहमी, मी जेव्हा ही भाजी साफ करते ना, मला त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात, जी आजी घेऊन यायची. आणि बरोबर ह्या दिवसामध्ये ती यायची, म्हणजे यायचीच आमच्यासाठी हे सगळं घेऊन. तर असं, तर आज माझं मग भाजी मी घेऊन आले होते म्हणून माझ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. त्या ताज्या करता ॲक्च्युली मला तर ही भाजी साफ पण करता येत नाही, म्हणून मी यूट्यूबला सर्च केलं खूप सारं. यूट्यूबला सर्च केलं, पण मला भेटलं नाही, की फक्त रेसिपीज भेटत होते. भाजी कशी खुडायची ते मला भेटलं नाही. मग मी माझं थोडंसं डोकं लावलं. त्यांनी जी खुडलेली भाजी होती ती बघून मग मला समजलं की हां, हिला असं तोडायचं आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा, मी जी भाजी खुडली ती बरोबर केली आहे की चुकीची खुडली होती. त्याच्यानंतर मग आज खायला पण वेळ नव्हता माझ्याकडे, म्हणून मग तयारी करताच मस्त आपलं उपवास होता म्हणून फ्रूट खायला घेतलं. चिक्कू घेतला तर चिक्कू कच्चा निघाला, म्हणून मग बोर खाल्लं. त्यानंतर मग नायराला घेऊन घरी आले. सध्या एवढी थंडी पडली आहे ना, तर लेकरांना गार पाण्याने हातपाय धुवायचं पण एकदम असा जीवावर येतं. म्हणून मग मी थोडंसं असं पाणी गरम करून देते. आणि झाडाला आलेली फुलं बघून माझं मन एवढं प्रसन्न होतं की नाही. मी जास्वंदीचं झाड लावलेलं आहे किचनच्या खिडकीमध्ये, आणि जेव्हा मी त्याला फुलं बघते ना सकाळी आलेले, माझं मन एवढं प्रसन्न होतं ना, खरोखर खूप छान वाटतं. मला खरोखर असं वाटतं, ज्यांच्याकडे गार्डन वगैरे असतील, शेती असेल, त्यांना किती आनंद होत असेल ना, जेव्हा त्यांना ते फुलं फळं जे काही ते लावत असतील आणि ते येत असतील. मला तर फक्त फुलं येतात तर एवढा आनंद होतो. तर मग मी नायराला घेऊन आले, नायराचं सगळं आवरून दिलं. त्यानंतर मग मी परत राहिलेली माझी जी भाजी होती तेवढी मी परत साफ करायला घेतली. साफ करता थोडेसे द्राक्ष खाल्ले, कारण जाताना एकच बोर खाऊन गेले होते, त्यामुळे मग द्राक्ष खायला घेतले. भाजी साफ करून झाली, त्यानंतर मग माझ्या लेकीचा डबा घासून ठेवला. कारण हे डबे कसे आहे ना, असे सेपरेट घासले की ते तेलकट आणि चिकट होत नाहीत. असे बाकीच्या भांड्यांमध्ये मिक्स करून घासले की ते चिकट लागतात, म्हणून मी सेपरेटच घासून ठेवते. त्याच्यानंतर मग सगळं झालं आणि आज लेकीला ओरडली होते, म्हणून मग ती जाऊन तिच्या पप्पांजवळ झोपली होती. नाहीतर इतर वेळी आहे ना, माझ्या भाजीच्या साफ करण्यामुळे आहे ना तिची पण झोप राहून जाते, ती पण झोपत नाही. आणि मग आहे ना कसं होतं की सकाळी उठायचं असतं. रात्री पण आपलं मुंबईचं आयुष्य असं आहे की ते झोपायला किती प्रयत्न करा, होतच नाही लवकर झोपणं. त्यानंतर मग आज सोमवार होता, म्हणून मग आपलं काम, मला महादेवांना भेटायला जाणं जरुरी होतं. त्यामुळे मग मी गेले, कारण जेव्हा कोणीच समजणारं नसतं तेव्हा फक्त माझ्यासाठी तरी हेच समजणारे आहेत मला. त्यामुळे मला त्यांना भेटणं खूप जरुरी असतं. जेव्हा मी त्यांना भेटून येते, तर तो जो आठवड्याभराची एनर्जी आणि तो जो सुकून असतो ना, तो माझ्यासाठी आठवड्याभरासाठी खूप जास्त होऊन जातं. म्हणून मी
न भेटता मी नाही राहू शकत. त्यामुळे मग मी जाऊन माझं माझं दर्शन करून आले, त्यांना भेटून आले. त्यानंतर गेलो आम्ही दर्शन करण्यासाठी, तर मेळा लागला होता. पण एवढ्या लवकर गेलेलो होतो ते तिथे काही चालू नव्हतं झालं. कॉटन कँडी तेवढी होती म्हणून कॉटन कँडी घेतली. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. मग नंतर विचार केला आता खाली आलीच आहे तर थोडंसं लेकीला माझ्या खेळायला हे करते, खेळू देते. नाहीतर मग परत वर गेलं की खाली घेऊन यायचा कंटाळा येतो. म्हणून मग तिला खेळायला सोडलं आणि मी थोड्या वेळ बसले होते. आणि जेव्हा हे खेळतात ना चिमुकले, तेव्हा खरोखर आपलं लहानपण आठवतं. मला तर माझं लहानपण यांना बघून बघूनच आठवतं. त्यानंतर मग घरी आले, बाकीचं जे काय आवरासावर होती, दिवाबत्ती वगैरे केली, झाडू वगैरे मारून, आणि मग सुरुवात केली स्वयंपाक बनवायला. तर आज स्वयंपाकामध्ये मस्त असं एक साईडला भात घातलेला आहे, डाळ ठेवलेली आहे, त्याचबरोबर भाकरी करायला घेतल्या. पण भाकरी आज आहे ना फुगली नाही, म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं. पण ठीक आहे, कारण माझ्या हाताला 2-2 व्हाईट कलरच्या अंगठ्या लावलेल्या होत्या, अंगठ्या घातलेल्या होत्या. त्यामुळे मग आहे ना भाकरीचं पीठ थोडं मळायला मला नीट आलं नाही. आणि हे पीठ थोडं जास्त दिवसाचं आहे, त्यामुळे याला जास्त मळलं तरच ते होतं. पण पहिली भाकरी फुगली नाही म्हणून काय झालं, दुसरी भाकरी मी फुगवून दाखवली. तर कोणी जर नवीन असतील आणि त्यांना भाकरी करण्याचं हे होत असेल ना, तर गरम पाणी वापरून जर पीठ मळलं ना, खरोखर भाकरी खूप छान होते आणि फुगते पण मस्त अशी. तर आज मी थोडे छोटे छोटे भाकरी केल्या होत्या. आणि मस्त अशी साईडवरून सगळ्या साईडला गोल गोल फिरवून अशी भाजून घ्यायची, म्हणजे मग ती लास्टला मस्त अशी पूर्णपणे पचली की बरोबर फुगते भाकरी. तर तुम्हाला जर माझी भाकरी करण्याची जर रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी देईल तुम्हाला. तर मस्त अशी भाकरी भाजून घेतली. पहिली भाकरी फुगली नाही म्हणून थोडंसं वाईट वाटलं, पण नंतर मग मनाला धीर दिला, तुझ्या हाताला लागलेलं आहे, त्यामुळे तू अंगठ्या ज्या घातल्या आहेस त्याच्यामुळे तुला पीठ मळता आलं नाही, म्हणून मग आज भाकरी फुगली नाही. ठीक आहे. तर मग दुसरी भाकरीला थोडंसं प्रयत्न केला, थोडंसं हे करण्याचा, पण ती खरोखर खूप मस्त अशी फुगली. आणि फुगली की मला खूप आनंद होतो. मला खरोखर खूप छान वाटतं जेव्हा भाकरी फुगते तेव्हा. तर मग मस्त अशी भाकरी पण सॉरी भाकरी बनवून झाली. एक साईडला डाळ आणि भात पण ठेवलेलं होतं तोपर्यंत. आणि आज आमच्या सासूबाईंनी केली होती बारीक मेथीची जी भाजी असते ना, ती भाजी बनवली होती. आणि मी दुसरी भाजी बनवली होती हरभऱ्याची. त्यांनी त्यांची भाजी तिकडे ती म्हणजे त्यांची म्हणजे सगळ्यांसाठीच केली होती त्यांनी. तर ती त्यांनी तिथे त्या साईडला ठेवली होती. तोपर्यंत मी लगेच हरभऱ्याची भाजी बनवायला ठेवली. आणि हल्ली काय होतं आहे ना, गॅसहून जेवण काढून आणलं आणि ते जास्तीत जास्त आहे ना 10 ते 15 मिनटं गरम राहतं. त्याच्यानंतर जे आहे ना ताटात घेतलेलं जेवण असं वाटतं फ्रीजमधून काढून आणलं आहे का. म्हणून थोडंसं आहे ना, बनल्या बनल्या जेवायला बसलं ना की बरं वाटतं. म्हणून मग थोडंसं लेट स्वयंपाक करायला लागलं ना की गरम गरम तरी, गरम गरम नाही पण थोडंसं तरी गरम खायला भेटतं. गरम गरम खायला भेटत नाही, कारण की किचन वगैरे साफ करेपर्यंत ते काही झालं तरी थंड होतं आणि ताटात घेतलं की त्याचा बर्फच होऊन जाते. पण तरी प्रयत्न करते की गरम खायला मिळावं. पण काय आहे ना, मग गरम खायचं असलं म्हणजे फक्त माहेरीच भेटतं हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त प्रयत्न करत नाही गरम खाण्याचा, कारण काही ना काही गोष्टीमध्ये अडकलं जातं आणि मग ते भेटत नाही. गरम खायचं जेवण म्हणजे फक्त आणि फक्त माहेरी जाऊन हक्काने गरम जेवण खायला भेटतं, त्याशिवाय भेटत नाही. तर चला, आपण हरभऱ्याची भाजी बनवत होतो. हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. तर कोणाकोणाला ही म्हण माहिती आहे हरभऱ्याच्या झाडावर चढायचं, तर मला नक्की सांगा. तर सगळ्यात अगोदर तव्यामध्ये आहे ना तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण ठेचून घातलं, त्यानंतर कांदा घातला आणि भाजी धुवून घातली. गावाकडे जर ही भाजी बनवली ना तर ही भाजी ते लोक धुवत पण नाहीत. पण आपल्या मुंबईत येईपर्यंत तिला एवढी धूळ माती लागलेली असते की आपल्याला धुणं जरुरी असतं. म्हणून असं करू नका. गावचं गावाला वेगळं आणि मुंबईचं मुंबईला वेगळं असतं. त्यामुळे मुंबईत भाजी धुवूनच घाला. गावाकडे आहे ना नुसती कोवळी कोवळी पानं ते तोडून घेतात आणि ती भाजी असते कोवळी कोवळी तोडलेली ना, तिला ते फक्त झाडून आणि थोडंसं साफ करून आणि तशीच फोडणीला घालतात. पण इकडे तसं करता येत नाही मैत्रिणींनो, इकडे धुवावीच लागते. त्याच्यानंतर मग भाजी घातली. आणि पालेभाज्यांचं एक मस्त वैशिष्ट्य असतं, त्या अगदी खुडताना आहे ना एवढ्या साऱ्या ढीगभर खोडाव्या लागतात. त्यानंतर त्या तव्यात घालताना असं वाटतं की ह्याच्यात बसेल की नाही, पण जराशा शिजल्या 2 मिनटं की त्या अशा होऊन जातात की एकदम चपाट, एकदमच थोडेशा होऊन जातात. तर एवढी मोठी भाजी होती की असं वाटलं खूप जास्त होईल, पण बघा ना केवढीशी झाली. आणि प्रत्येक पालेभाजीचं हे वैशिष्ट्य आहे, तिला कितीही जास्त घाला पण ती लास्टला आहे ना एका घासाचीच बनते. काय मला समजत नाही, अशा किती ढिगभर साफ करा तरी त्यांचं आहे तेच आहे, काय समजतच नाही. तर मस्त असं मग भाजीला मी टाकलं. त्यानंतर
कांदा आणि लसूण लाल झाल्यानंतर भाजी घातली. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मस्त अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट थोडासा घातला, थोडंसं घालायचं, 2-3 चम्मच, जास्त नाही घालायचं ह्या भाजीमध्ये. तर थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातला आणि मस्त अशी परतून परतून घेतली आणि सुक्की करून घेतली. तिच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, अंगच्या पाण्यामध्येच तिला हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. भाकरीबरोबर खा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.